बघा त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय इकडे आपल्या सीजीएसटी ऍक्टमध्ये सेक्शन 31(3) ज्यामध्ये क्लॉज डी आहे रिसिप्ट वाउचर. 31(3) मध्ये त्यामध्ये सबसेक्शन तुम्ही बघाल 31(3)D. 31(3)D मध्ये काय दिसतं तुम्हाला की हे अशासाठी आहे की रजिस्टर पर्सन ऑन द रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट, त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट घेतलं असेल, आता इकडे इश्यू करेल त्या ॲडव्हान्स पेमेंटसाठी एक डॉक्युमेंट रिसिप्ट वाउचर, आणि ह्या रिसिप्ट वाउचर प्रमाणे इथे टॅक्स किती पे करायचं हे रेकॉर्ड होईल. एव्हिडन्सिंग रिसिप्ट ऑफ सच पेमेंट, त्यांनी किती अमाऊंट घेतलेली आहे. आता हे जे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटमध्ये काय माहिती येईल हे रूल 50 सांगतो. या रूल 50 प्रमाणे हे डॉक्युमेंट मेंटेन केलं जातं. म्हणजे आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये अकाउंट रेकॉर्डमध्ये तुम्ही हे बघा की ॲडव्हान्स घेतलाय का, म्हणजे कुठलं पेमेंट बँकेमध्ये आलं असेल तर ते पेमेंट जर का एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो, एखादं वर्क कॉन्ट्रॅक्ट असतं, या वर्क कॉन्ट्रॅक्टसाठी काही ॲडव्हान्स पेमेंट घेतलं असेल तर ज्या महिन्यामध्ये ते ॲडव्हान्स पेमेंट घेतलं जाईल त्या महिन्यामध्ये जीएसटीआर 1 मध्ये एक टेबल आहे, त्यामध्ये त्याचा इफेक्ट येईल. त्याचबरोबर जीएसटीआर 3B मध्ये त्या ॲडव्हान्सच्या व्हॅल्यूनुसार जो टॅक्स त्याला पे करायचा आहे तो पे करेल. प्रोजेक्ट चालू राहील, प्रोजेक्ट ज्या प्रकारे पुढे जाईल त्या प्रकारे तो त्यांच्या अग्रीमेंट प्रमाणे इनवॉइस ज्या प्रकारे बनवेल त्या इनवॉइसवर पुढे टॅक्स भरेल. पण पहिले त्यांनी ॲडव्हान्स घेतलाय त्यावेळेस त्या ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट रिसिप्ट वाउचर हे डॉक्युमेंट बनतं. आणि या रिसिप्ट वाउचरमध्ये खूप तुम्हाला छोटं दिसेल, मी थोडं झूम करतो. पैसे कोणी घेतले, कोणाला दिले याची माहिती जी आहे ती इकडे येते. त्यांचा जीएसटी नंबर तो येतो. ज्याप्रमाणे रूल दिलेला आहे, वर रूल दिलाय, रूल 50 प्रमाणे रिसिप्ट वाउचर येईल. रिसिप्ट वाउचर जे आहे हे रूल 50 प्रमाणे येईल. रूल 50 प्रमाणे तुम्हाला खाली दिसेल की या प्रकारे हे बनवलेलं आहे. आता हे तुम्ही स्क्रीनशॉट बघताय, हे मॅन्युअली बनवू दे, कुठल्याही सॉफ्टवेअरमधनं बनवू दे, कशाही प्रकारे हे बनवलेलं असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये इथे त्यांनी अमाऊंट घेतलेली आहे 23,600 अशी अमाऊंट दाखवलेली आहे. ही अमाऊंट आर्किटेक्ट सर्व्हिस दिली त्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट ही अमाऊंट त्यांनी 23,600 घेतलेली आहे. आणि खाली इकडे 23,600 मध्ये 20,000 ही सर्व्हिसची व्हॅल्यू होती आणि त्याच्यावरती सीजीएसटी 9% या प्रकारे जी अमाऊंट येते अशी मिळून पुढे अमाऊंट दाखवले. म्हणजे 20,000वरती 18% हे टोटल सीजीएसटी मध्ये किती अमाऊंट येईल याप्रमाणे 1800 येईल आणि एसजीएसटी मध्ये पण 1800 येईल. असे एकूण 3600 रुपये ॲडव्हान्स त्यांनी जे 20,000 रुपये घेतलेत या 20,000च्या ॲडव्हान्सवरती जीएसटी 1 मध्ये ॲडव्हान्स घेतला 20,000 आणि त्याच्यावर त्याला लायबिलिटी पेबल आहे 3,600. 1800 सीजीएसटी आणि 1800 एसजीएसटी. एवढं क्लिअर आहे. आता इथे बघा मी जीएसटी पोर्टलला येतो. जीएसटी 1 काढलेला आहे इकडे. इथे दिसतंय तुम्हाला ॲडव्हान्स रिसिप्ट. ॲडव्हान्स रिसिव्ड टॅक्स लायबिलिटी, ॲडव्हान्स रिसिव्ड टॅक्स लायबिलिटी एक इथे आहे आणि दुसरं इकडे
ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स आहे. पहिलं जे आहे ते ऍडव्हान्स रिसिव्ड मध्ये 11A1 11A2 असे आहे आणि ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स आहे हे 11B1 11B2 आहे. आता हे दोन ऍडव्हान्स संदर्भातले या टेबल आहेत GSR 1 मधले. याच्या आत जर मी गेलो तर इथे मला ती इन्फॉर्मेशन भरायची. ती कशी भरायची असते, ऍडव्हान्स टॅक्स लायबिलिटी. थोडं बघा इथे पॉइंट केलं, इथे याला जर पॉइंट केलं मी तर इथे दिसतं असं की ऍडव्हान्स अमाऊंट रिसिव्ड इन द टॅक्स पिरियड फॉर विच इनवॉइस हॅज नॉट बीन इश्यूड. म्हणजे ऍडव्हान्स एका महिन्यात आहे आणि इनवॉइस जो आहे हा पुढच्या कालावधीमध्ये बनवला जाणार आहे. म्हणजे इनवॉइस इश्यू झालेला नाहीये. ज्या महिन्यामध्ये ऍडव्हान्स घेतलाय त्या महिन्यात इनवॉइस इश्यू झालेला नाहीये. तर टॅक्स लायबिलिटी अशा प्रकारच्या ऍडव्हान्सची आहे की त्या ऍडव्हान्सच्या अगेन्स्ट इनवॉइस त्या महिन्यात इश्यू झालेला नसेल. तर मग इथे मग किती ऍडव्हान्स घेतला त्याची माहिती इकडे स्टेट वाईज द्यायची. मग इथे स्टेट सिलेक्ट करायचा. इंट्रा स्टेट सप्लाय आहे, खाली इथे अमाऊंट आहे 18%. मी जी अमाऊंट टाकेन इकडे 2 लाख टाकले तर समोर 18,000 दिसतील. 20,000 टाकले तर हे 1800 दिसत आहेत. याला सेव्ह करेन मी. तर या प्रकारे मी ते ऍडव्हान्स रेकॉर्ड केला. हे दिसतं इकडे एक ऍडव्हान्स रेकॉर्ड केला इकडे. आणि जर मी इथे याला आता मला प्रिव्ह्यू बघता येत नाहीये. ऍक्च्युली प्रिव्ह्यू जर बघितला तर मी टॅली दाखवू शकतो इकडे. आता हे या प्रकारे ही एंट्री केली मी. एंट्री थोडी बघा कशी आहे. मी इकडे एक एंट्री केली. या एंट्रीमध्ये पैसे आलेले आहेत. एक ऑगस्टला पैसे आले. कशी ऑगस्टला पैसे आले? पैसे आले तर रिसिप्टला एंट्री होते. बँकेमध्ये पैसे आले. कुठल्या पार्टीकडनं आले त्याचं नाव दिलं, सर्व्हिस कुठली हे दिलं. ही जर सेटिंग सगळी केली नसेल त्यांच्याकडे कुठल्या पण सॉफ्टवेअरमध्ये तर ह्याचा फक्त उपयोग हे काय होता की याचा इथे मी जो प्रिंट प्रिव्ह्यू बघीन आता याचा आणि मग इथे मला जनरेट होईल. मी इथे याला कॉन्फिगर करीन आणि इकडे सांगेन मला ऍडव्हान्स रिसिप्ट पाहिजे. तर मला इथल्या इथे काय होतं अशा प्रकारे ऍडव्हान्स रिसिप्ट जनरेट होते. तुम्हाला मी अगोदर जो झूम करून प्रिंट प्रिव्ह्यू दाखवला तशी ऍडव्हान्स रिसिप्ट ही आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये छोटी दिसत असेल तर एवढं सांगायचं मला की हे सगळं तुमच्याकडे तुम्ही ज्याचं ऑडिट कराल त्याच्याकडे अशा प्रकारे सेटिंग केलेलं असेल. नॉट नेसेसरी, गरजेचं नाहीये. त्याकडे फक्त पेमेंटची त्यांनी एंट्री केलेली असेल. त्याच्याकडे पेमेंट आल्याची तुम्हाला एंट्री दिसेल. तुम्ही जर बँक स्टेटमेंट चेक केलं, तुम्ही जर तिकडे बँक स्टेटमेंट ज्या वेळेस पाहाल त्यामध्ये तुम्हाला पैसे आले, पैसे कोणाकडनं तरी आले अशा प्रकारे रिसिप्ट म्हणजे इथे तुम्हाला काहीतरी अमाऊंट रिसिव्ड झाली आहे. रिसिव्ड फ्रॉम आणि तिकडे राव बिल्डर्स आहे जे नाव असेल ते दिसेल. आणि जर तुम्हाला सांगितलं की ही जी अमाऊंट घेतलेली आहे ही अमाऊंट जी आहे ही ऍडव्हान्स आहे, मग तुम्ही प्रश्न विचारा की जर ऍडव्हान्स घेतला तर ही सर्व्हिस ऍडव्हान्सची आहे तर ह्याच्यावर टॅक्स जमा केलाय का? प्रश्न एवढाच येतो
की बँक स्टेटमेंटमध्ये ऑडिट करत असताना जर का तुम्ही कुठली अमाऊंट अशी ऍडव्हान्स म्हणून आलेली तुम्हाला दिसेल, बँक स्टेटमेंटमध्ये कुठलीही अमाऊंट तुम्हाला ऍडव्हान्स म्हणून घेतलेली दिसेल, तर मग ती घेतलेली अमाऊंट आहे, रिसिव्ड फ्रॉम जी कुठली पार्टी आहे त्याच्यासाठी त्यांना सेक्शन तुम्हाला मी दाखवला आता, सेक्शन कुठला होता इकडे 31(3) मध्ये स्पेशल केस आहे, त्यामध्ये (31)(3) डी जो आहे आणि त्याला रीड विथ रूल 50 याप्रमाणे ऍडव्हान्स पेमेंट जर घेतला असेल तर मग ऍडव्हान्स रिसीट बनली आहे का, आणि जर ती बनली असेल मग तुम्ही चेक कराल की जीएसटी 1 मध्ये ती लायबिलिटी दाखवली गेली आहे. तर जशी मी इथे एंट्री केली 1,08,000 ही एंट्री केली, हे पैसे आलेले आहेत माझ्याकडे. मी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारे कॉन्फिगर करू शकतो की मला ह्या पेमेंटच्या अगेन्स्ट मी पुन्हा एकदा सांगतोय की या पेमेंटच्या अगेन्स्ट मला इथे त्या रूल 50 प्रमाणे जीएसटी सेक्शन 31(3)(d) प्रमाणे ऍडव्हान्स रिसीट इथे प्रिंट करता येते. ती जर का त्यांनी अशा प्रकारे कॉन्फिगर केलं नसेल तर त्यांना प्रिंट करता येणार नाही, मग त्यांना या प्रकारची रिसीट मॅन्युअली बनवायला लागेल. ते मॅन्युअली बनवणं हे त्यांच्याकरता एक ऑब्लिगेशन आहे टॅक्स पेअर करता. ही रिसीट बनवलेली असली पाहिजे आणि त्याप्रमाणे जीएसटी 1 याचा इफेक्ट आलेला पाहिजे. आता इकडे ज्या वेळेस मी हे बनवतो, हे एंट्री करतो, तेव्हा इथे 1,18,000 रुपये आलेले आहेत. हे 1,18,000 मधले 18,000 लायबिलिटी आहे. ही 1,18,000ची जी लायबिलिटी आहे 18,000ची, ती इकडे मला एक जनरल एंट्री करायला लागते आणि जनरल एंट्री करून आपला विषय अकाउंटिंगचा असल्या कारणाने मी तुम्हाला जीएसटीचा लॉ काय आहे आणि तिथे जे ऑब्लिगेशन आहे त्याप्रमाणे अकाउंटिंग कसं करायचं हे सांगतोय. म्हणून मी आता परत जेबीवरती आलो. तुम्हाला या जेबीमध्ये जे काय डेबिट क्रेडिट येईल ते तुम्हाला जोपर्यंत मला हे डेबिट क्रेडिटचे इफेक्ट काय येतात कसे येतात हे जोपर्यंत क्लिअर नसेल तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. आता मला लायबिलिटी रेकॉर्ड करायची आहे, म्हणून लायबिलिटी तुम्हाला मी कालही सांगितलं की लायबिलिटी ही बॅलन्स शीटमध्ये दोन बाजू असतात, एक लायबिलिटी आणि दुसरी असेट. मग इथे असेट साइडला ड्युटीज अँड टॅक्सेसच्या खाली जसं मी ऍडव्हान्स रिसीटमध्ये 1,18,000 रेकॉर्ड केले, ऍडव्हान्स रिसीटमध्ये 1,18,000 रेकॉर्ड केले, तर हे 18,000 जी लायबिलिटी आहे ती 18,000 ही लायबिलिटी या ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये दिसणार आहे. ती दिसायला पाहिजे. ती दिसण्यासाठी मला ही एंट्री करावी लागेल, टॅक्स ऑन ऍडव्हान्स आणि खाली मी इकडे या प्रकारे ही एंट्री करीन की 9% 1,00,000वरती, जीएसटी पण 9% 1,00,000वरती, अशा प्रकारे मी एंट्री करेन. ही ऍडजस्टमेंट एंट्री केल्यामुळे काय होईल, त्याचा जो इफेक्ट आहे, 1 ऑगस्टला मी एंट्री केली, मी बॅलन्स शीटला माझ्या इफेक्ट येईल 1 ऑगस्टला. ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये मला हे इथे 9,000 जे मी आता लायबिलिटी रेज केली, तिकडे लायबिलिटी वाढवली, ती इकडे दिसते. मला त्याचं रिसीट बनवणं 1,18,000ची पेमेंट आलं. आता हे जे पैसे आलेले आहेत हे कोणाकडनं आलेले आहेत, हे राव बिल्डरकडनं आलेले. या प्रकारे मी 18,000चं इकडे देणं आहे हे रेकॉर्ड करतो. आता ह्याचा जो इफेक्ट आहे तो जीएसटी 1ला
टॅक्स लायबिलिटी ऍडव्हान्स रिसिव्ड 11A1 जो मी तुम्हाला इकडे दाखवला, इथे तो इफेक्ट जाईल. इथपर्यंत जर क्लिअर झाला असेल तर तुम्ही यस रिप्लाय करा. अजून मी काय एक्सप्लेन करायला पाहिजे ते मला सांगा. आजचा विषय आपला हाच आहे, ऍडव्हान्स वरची लायबिलिटी जी शेअर 1 ला जाते आणि त्याचं अकाउंटिंग कसं होतं. कुठला माझ्याकडनं मुद्दा राहिला असेल तर सांगा, किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. रंगराव सर, अशोक सर, अनिल सर, दत्ता सर, कोणीतरी रिप्लाय करा. मी पुढे जाऊ का? अनिल सर विचारत आहेत, ऍडव्हान्स रिसिव्हवर टॅक्स भरलेला असल्याने पुढे इनव्हॉइस मध्ये हा टॅक्स इन्क्लूड होणार का सर? आता मी तुम्हाला अगोदर ज्यावेळेस सुरुवात केली, ह्या सुरुवातीलाच तुम्हाला मी हे दाखवलं होतं की इकडे 2 टेबल, ह्या याच्यामध्ये 2 टेबल आहेत. एक 11A1, 11A2 आणि खाली 11B1 आणि 11B2. हे 2 टेबल का दिले? इथे ऍडव्हान्स रिसिव्ड आहे. इथे ऍडव्हान्स रिसिव्ड एका कॉलम मध्ये आहे. इथे एका ठिकाणी काय होतं, ऍडव्हान्स हा रेकॉर्ड होतो. आता मी पुढे येणार आहे की जर का एका महिन्यामध्ये, इथे सांगितलं पहिले काय की जर का असा तुमच्याकडे ऍडव्हान्स आहे ज्याचा इनवॉइस सेम मंथला बनलेला नाही, इनवॉइस बनलाय तर मी वरती इनवॉइसवर संपूर्ण टॅक्स देतोय, तर मग ऍडव्हान्सवर टॅक्स देण्याचा प्रश्नच नाही. जर का समजा माझा हे जे 1 लाख रेकॉर्ड केलेत मी इकडे, ही लायबिलिटी रेकॉर्ड केली इकडे, 5 लाखाचा माझा जर का कॉन्ट्रॅक्ट आहे आणि 1 लाख ऍडव्हान्स घेतला, 1 लाख ऍडव्हान्स घेतला, नंतर मग पुढे इनवॉइस बनला 5 लाखाचा. आता एका महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये ऍग्रीमेंट झालं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मला 1 लाख दिले आणि पुढे जाऊन इनवॉइस बनतोय माझा सप्टेंबर महिन्यामध्ये आणि इनवॉइस तेव्हा 5 लाखाचा बनतो. त्यावेळेस हे जे 1 लाख आहेत, या 5 लाखावरती हे जे 1 लाख आहेत, या 5 लाखावरती जे 1 लाख आहेत, हे ऑलरेडी त्याच्यावर टॅक्स दिलेला आहे. मग ते 1 लाख ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला, मी जे अगोदर तुम्हाला 2 कॉलम दाखवले
त्यामधला हा जो दुसरा कॉलम आहे, इथे ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स, म्हणजे इथे परत अमाऊंट देऊन इथे 1,00,000ची अमाऊंट दिल्यावरती काय होईल, खाली इकडे मी टाकेन इकडे आणि इथे 1,00,000 अमाऊंट, जी काय अमाऊंट टाकेन तिकडे, त्याच्यामुळे काय होतं, वरती जे इनवॉइसची अमाऊंट आहे, आता ह्याच्यामध्ये जी अमाऊंट दिली आहे ती वरच्या अमाऊंट मध्ये ही अमाऊंट ऍड होईल, आणि जर ऍडजस्टमेंट मध्ये अमाऊंट टाकली तर ती अमाऊंट वरच्या अमाऊंट मध्ये लेस होईल. थोडं बघा, हे बनवलं असं, हे बनवल्यानंतर मी त्याचं हे रिसिप्ट व्हाउचर बनवलं 1,18,000. आता ज्या वेळेस मी याचा, मला हा प्रिव्ह्यू बऱ्यापैकी दिसेल, मोठा दिसेल, यात बघा मला ऑनलाईन असा प्रिव्ह्यू दिसत नाहीये, असं मला पाहिजे होता तिकडे, पण तिथे अशा प्रकारचा दिसतो जीएसटी पोर्टलला, या प्रकारे तुम्हाला बघता येतं. इथे ही अमाऊंट बघा, ऍडव्हान्स रिसिव्ड, ऍडव्हान्स रिसिव्ड ही जी अमाऊंट आहे, वरती या ज्या अमाऊंट येतील, तर समजा इथे इनवॉइस बनला, इथे इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू, इथे अमाऊंट 5,00,000 येईल. या 5,00,000वरती इकडे सीजीएसटी एजीएसटीची अमाऊंट जी आहे ती येईल, म्हणजे इकडे 5,00,000वरती 45,000 अशा वगैरे अमाऊंट येईल. आता ज्या वेळेस ऍडव्हान्स घेतलाय, म्हणजे समजा हे इनवॉइस बनलंय, हे अगोदरच्या कुठल्यातरी कॉन्ट्रॅक्टचं बनलंय, आता मी नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्याचा ऍडव्हान्स घेतला, तर ही अमाऊंट वरच्या अमाऊंट मध्ये ही अमाऊंट ऍड होईल. आणि जर इनवॉइस बनलाय, इकडे काय अमाऊंट टाकली की अगोदर 50,000 ऍडव्हान्स घेतला होता, म्हणजे आता हा जो 5,00,000चा इनवॉइस बनलाय त्याच्या अगेन जर अगोदर 50,000 ऍडव्हान्स घेतला होता, तर मग इथे त्याप्रमाणे त्याचे 4,500 4,500 असे येतील, एकूण इकडे 9,000 येतील. या अमाऊंट मध्ये प्लस ह्या अमाऊंट होतील आणि मायनस हे 4,500 होते, आणि मग जी अमाऊंट खाली भरायची आहे ती खाली इकडे दिसेल, किती अमाऊंट भरायची. आणि सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय, कशा प्रकारे कुठे दिसेल, जेवढे इनवॉइस या महिन्यात बनतात ते इथे दिसतील इनवॉइसच्या कॉलम मध्ये, इनवॉइस प्रमाणे इनवॉइसची व्हॅल्यू येईल इकडे, इनवॉइसच्या कॉलम मध्ये इनवॉइसची व्हॅल्यू येईल. मग जशी मी इथे इनवॉइसची व्हॅल्यू टाकली, हा जो इनवॉइस बनलाय त्याची व्हॅल्यू टाकली इकडे, त्याच्यावरचा टॅक्स किती आहे, इनवॉइसवर टॅक्स जो असेल तुझे रेकॉर्ड होणारच आहे. आणि त्याप्रमाणे काय ऍडव्हान्स घेतलाय पुढच्या कॉन्ट्रॅक्टसाठी, तर त्याची इकडे अमाऊंट येईल, ऍडव्हान्स घेतलाय तर अमाऊंट येईल. आणि आता जो इनवॉइस मी बनवलाय वरती, हा जो इनवॉइस बनवलाय याचा अगोदर 50,000 ऍडव्हान्स घेतला होता, तर इथे मी ऍडव्हान्स ऍडजस्टमेंट मध्ये ते जर अमाऊंट टाकली तर ती अमाऊंट वजा होईल, म्हणजे एकूण अमाऊंट देय किती होईल, इकडे या 5,00,000वरती जी अमाऊंट लागू होते ती लायबिलिटी आहे, प्लस जो ऍडव्हान्स घेतलाय ती पण लायबिलिटी आहे, आणि मायनस हे 4,500 4,500 वजा होऊन मग फायनली तुम्हाला खाली अमाऊंट मिळेल. आता ऍडव्हान्स, अजून एक प्रश्न असा आलाय त्याच्यात, सर काय विचारता तुम्ही की इज देअर एनी प्रोव्हिजन रिलेटेड ऍडव्हान्स रिसिव्ड गुड्स. आता एक जो सप्लाय होतोय, या सप्लायच्या अगेन्स्ट ऍडव्हान्स आणि इनवॉइस हे बनवले जातात, ऍडव्हान्स किंवा इनवॉइस बनवले जातात. तर याच्यासाठी जी तरतूद आहे, मला फक्त 1 मिनिट द्या.
बरेच वेळा काय होतं, आपण जीएसटीच्या लॉचा क्लास घेतो त्यावेळेस टाइम ऑफ सप्लाय विसरला जातो. टाइम ऑफ सप्लायचं जे महत्व ते विसरलं जातं. टाइम ऑफ सप्लाय मध्ये काय दिलं बघा, याच्यामध्ये टाइम ऑफ सप्लाय जर आपण इनवॉइस जर का असा सप्लाय आहे ज्याच्यावरती सप्लायरला टॅक्स जमा करायचा, रिव्हर्स चार्ज मध्ये असा सप्लाय ज्या रेसिपियंटला टॅक्स जमा करायचा, याविषयी तो टॅक्स जमा करायचा आहे. मग तो जमा कधी करायचा ह्याचा टाइम जो आहे तो टाइम ऑफ सप्लाय सांगतो. आता ह्याच्यामध्ये जी एक प्रोव्हिजन आहे, तुम्ही गुड्सचं बघाल तर गुड्सच्या संदर्भामध्ये असं आहे की टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शाल बी द अर्लियर ऑफ द फॉलोइंग डेट. आता डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस म्हणजे इनवॉइस जर इश्यू झाला तर त्या इनवॉइसला देणं लागतो, टॅक्स पेयर देणं लागतो. तसंच द लास्ट डेट ऑन विच, एक तर काय या डेटला इनवॉइस त्यांनी बनवला किंवा त्याला इनवॉइस कधी बनवायला पाहिजे होता हे दिलेलं आहे. एक क्लॉज मध्ये. बी क्लॉज मध्ये काय दिलंय, द डेट ऑन विच द सप्लायर रिसिव्ह द पेमेंट विथ रिस्पेक्ट टू द सप्लाय. म्हणजे ही प्रोव्हिजन मी वाचतोय 12.2 मध्ये फॉरवर्ड चार्ज मध्ये इनवॉइस ज्या वेळेस इनवॉइसच्या तरतुदीप्रमाणे सेक्शन 31 मध्ये इनवॉइस कधी बनवायचा याविषयी तरतूद आहे. तर इनवॉइस कधी बनवायला पाहिजे होता, त्याची लास्ट डेट किंवा कधी बनवला, या दोन्हीमध्ये जर का मला इनवॉइस बनवायला पाहिजे होता 4 तारखेला, मी बनवला 1 तारखेला, तर याच्यामध्ये जी अर्लिएस्ट आहे, जी अगोदर आहे, मी इनवॉइस वेळे अगोदर बनवला ती डेट, आणि मी जर इनवॉइस उशिरा बनवला असेल तर लास्ट डेट जेव्हा बनवायला पाहिजे होता त्या डेटला त्या सप्लायच्या अगेन्स्ट जो इनवॉइस बनलाय वेळे अगोदर बनलाय तर ती वेळ, आणि जर वेळेपेक्षा उशिरा बनलाय तर लास्ट डेट जेव्हा बनवायला पाहिजे ती डेट, त्या डेटला तो जीएसटी सरकारकडे जमा करणं ही टॅक्स पेअरची जबाबदारी राहते. हे तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय सांगतो. आता ही 12.2 मधली प्रोव्हिजन ही इनवॉइस बद्दल भाष्य करते आणि 12.2 बघता ती ऍडव्हान्स बद्दल भाष्य करते की ऍडव्हान्स घेतलाय का. आता ह्या केसमध्ये गुड्सची केस बघतोय आपण. या केसमध्ये जर ऍडव्हान्स घेतला असेल तर मग इथे तरतूद केली गेली होती, पण ही तरतूद आता स्थगित केली आहे. याच्यामध्ये नोटिफिकेशन नंबर 40/2017 आणि इथे 66/2017. आता ह्यात काय केलं गेलं की जे वॅटचा जो कायदा होता त्या वॅटच्या कायद्यामध्ये ऍडव्हान्स वरती टॅक्स नव्हता, आणि सर्व्हिस टॅक्सच्या कायद्याप्रमाणे ऍडव्हान्स वरती टॅक्स जमा होण्याची पहिल्यापासूनच पद्धत असल्या कारणाने त्यातल्या लोकांना ऍडव्हान्सवर टॅक्स जमा करण्याची सवय होती. पण जे गुड्सचे सप्लायर आहेत ते वॅट मध्ये ऍडव्हान्सवर टॅक्स जमा करत नव्हते, त्यामुळे त्यांनी याच्यावरती तुम्ही इज ऑफ डुईंग बिझनेस जीएसटी आणला तर आमचं तुम्ही ऍडव्हान्सवर पण टॅक्स द्या. म्हणजे इथे इझी कुठे, डिफिकल्ट होते आम्हाला. म्हणून मग त्यांनी तशा प्रकारची मागणी केल्यामुळे सरकारने पहिले काय केलं, एक नोटिफिकेशन काढलं आणि 1.5 करोड ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना पहिले ऍडव्हान्स भरण्याची गरज नाही सांगितलं. त्याचं नोटिफिकेशन हे 40/2017 आहे. पण टर्नओव्हर किंवा ह्या विषयावरती कोणच काय करायला तयार नव्हतं, त्यामुळे इंडस्ट्रीकडनं याला विरोध झाला आणि त्यानंतर पुढे गव्हर्नमेंटने अजून नोटिफिकेशन काढलं 15/11/17 आणि त्यातून त्यांनी सांगितलं की ऍडव्हान्स पेमेंटवरती टॅक्स जमा करण्याची जबाबदारी नाही. त्याच्यात सर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय का? ऍडव्हान्सवर टॅक्स देणं गरजेचं आहे हे कुठे लिहिलंय, हा प्रश्न मला विचारला गेला तर तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय बघायला लागेल. त्यामुळे गुड्सच्या केसमध्ये स्थगिती दिली गेलेली आहे. या नोटिफिकेशनमुळे ऍडव्हान्स वरती टॅक्स जमा करणारा स्थगिती दिल्यामुळे काय होतं, गुड्सच्या केसमध्ये ऍडव्हान्स घेतलाय, ऍडव्हान्स दिलाय, कुठल्याही प्रकारची टॅक्स भरण्याची लायबिलिटी टॅक्स पेअरवर नाही. पण तेच तुम्ही सर्व्हिसची केस बघाल तर तुम्हाला सर्व्हिससाठी 13(2) सेक्शन बघायला लागेल. The time of supply of service shall be earlier of the following dates. मग इथे इनवॉइसचा विषय आहे, इनवॉइस मग सर्व्हिस दिली का वेळेत हा विषय, आणि डेट ऑन विच रिसिप्ट सर्व्हिस
डेट ऑन विच द रिसिपियंट शोज द रिसिप्ट ऑफ सर्व्हिसेस इन बुक्स ऑफ अकाउंट, हे त्यामध्ये येतं. त्याप्रमाणे तुम्हाला इथे पेमेंट पण दिले, द रिसिप्ट ऑफ पेमेंट, रिसिप्ट ऑफ पेमेंट हे सगळ्याचा तिथे उल्लेख येतो. कधी दाखवलं, कधी पैसे घेतले, हे सगळं बघून मग त्याप्रमाणे लायबिलिटी आपण ठरवतो सर्व्हिसच्या केसमध्ये. म्हणून आपण फक्त सर्व्हिसेस विचारात घेतोय, कारण की गुड्स वरती ऍडव्हान्सवर टॅक्स नाही. आता मी ही एंट्री घेतली, या एंट्री नंतर पुढे मी काय केलं, या प्रकारे हे मी GSR 1 ला दाखवलं आणि हा ऍडव्हान्स जमा करायचा आहे एवढं क्लिअर केलं. आता त्यानंतर पुढे काय झालं, इकडे त्याचा इनवॉइस जो बनला 1 ऑक्टोबरला बनला, 1 ऑक्टोबरला 5 लाखाचा इनवॉइस बनला. पुढे एंट्री अशी केलेली आहे की 5 लाखाचा इनवॉइस बनले. GSR 1 ला अमाऊंट दिसेल आणि 3B मध्ये याचा इफेक्ट काय दिसतो, हा GSR 1 तुम्हाला दाखवला मी, हा ऑगस्टचा, आपण ऑगस्टला एंट्री केली. ऑगस्ट मध्ये ऍडव्हान्स इथे रिपोर्ट केला, त्याप्रमाणे त्याची लायबिलिटी दाखवली. मग GSR 1 ला 3.1 या टेबलमध्ये तुम्हाला दिसतं की इकडे 9,000 आणि 9,000 हे पेएबल आलेले आहेत, हे दाखवले. म्हणजे एकूण 18,000 हे 1 लाखावरती जो ऍडव्हान्स घेतला 1 लाख. आता जर त्यांनी 1 लाख ऍडव्हान्स घेतला असेल, मग 1 लाख हे 118% झाले. मग त्याच्यावर तो रिव्हर्स कॅल्क्युलेशन करेल आणि किती टॅक्स भरायचा हे काढेल. आपल्या एक्झाम्पलला सोपं पडावं म्हणून आपण 1,18,000 घेतले, 1,18,000 हे 108% आहेत. मग त्याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू किती 100% ती काढली आणि 18% आले 18,000. मग 18,000 मध्ये 9% आणि 9% असे आपण ते मग वाटले CGST आणि AGST ला. ह्याप्रमाणे याचं पेमेंट बँकेमध्ये करायला लागेल. जो ऍडव्हान्स घेतलाय त्याचं बँकेमध्ये पेमेंट करायला लागेल, चलन बनवायला लागेल आणि ते गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागेल 3B मध्ये. अशा प्रकारे मी ही एंट्री दाखवली. आता नेक्स्ट मंथ पुढे जाऊन हे कधीच आहे हे आपण बघतोय, ते ऑगस्ट मंथ मधलं काम चालू राहिलं. सप्टेंबर गेला, पुढे मग ज्यावेळेस नेक्स्ट मंथ येईल ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर 25 ला काय केलं, याचं इंटरनेट सर्व्हिस दिली म्हणून 5 लाखाचा इनवॉइस बनवला. मग याच्यावरती 45,000 CGST 9%, 45,000 AGST 9% हे रेकॉर्ड केलं. फायनल इनवॉइस आहे, फायनल इनवॉइस रेकॉर्डेड आफ्टर कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस सेल्स वाउचर मध्ये ही एंट्री केली. म्हणजे तुमच्याकडे याचा तुम्हाला इनवॉइस दिसेल, तुम्ही या प्रकारे याची एंट्री बघाल बुक्स ऑफ अकाउंट मध्ये आणि तुम्हाला त्याप्रमाणे त्याचा इनवॉइस दिसेल. आता हा इनवॉइस GSR 1 ला दाखवावा लागेल. मग हा GSR 1 ला दाखवायला लागेल. कसा इनवॉइस 4A B2B इनवॉइस इकडे जाईल, 5 लाख इथे अमाऊंट दिसेल, हा GSR 1 ला ते रिपोर्ट होईल. आणि मग खाली इकडे मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं आता की ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स 11B1 11B2 मध्ये 1 लाख हे वजा केले जातील. म्हणजे ही जी वरची अमाऊंट आहे, ह्या अमाऊंट मधना खाली अगोदरची अमाऊंट 9,000 वजा केली तर 36,000 रुपये देणं राहिलेलं आहे 4 लाखावरती. तेवढंच टॅक्स पेअरला देणं असेल. आता टॉपिकच हा होता की ऍडव्हान्स आणि सेल्स वाउचर मध्ये ऍडजस्टमेंट कशी होते. पहिले ऍडव्हान्स घेतला जातो पहिल्या महिन्यामध्ये, तो कशा प्रकारे रिपोर्ट होतो GSR 1 ला, 3B त्याचं पेमेंट होतं. सेम नेक्स्ट मंथला जेव्हा संपूर्ण इनवॉइस बनतो त्यावेळेस त्या ऍडव्हान्सची ऍडजस्टमेंट. तुम्हाला ऍडव्हान्सचा विषय आला तर तुम्हाला हे 2 कॉलम समजून घेतले पाहिजे. एक11A1 11A2 टॅक्स लायबिलिटी ऍडव्हान्स रिसिव्ह आणि दुसरा कॉलम 11B1 11B2 ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स. आणि सर तुम्हाला आता 100% क्लिअर झालं असेल, तुमचा जो प्रश्न मगाशी आला होता तो कशा प्रकारे ऍडजस्ट होईल हे क्लिअर झालं असेल. बाकी ज्यांना पण सगळ्यांना कळलं असेल.
ऍडव्हान्स एका महिन्यात येतो, तो जमा करावा लागतो आणि सर्व्हिसच्याच ऍडव्हान्स वरती ही लायबिलिटी रेकॉर्ड करायची आहे, गुड्ससाठी ऍप्लिकेबल नाहीये. मी कधी रिफंड व्हाउचर ऐकलंय? रिफंड व्हाउचर, रिफंड व्हाउचर हा रूल 51 प्रमाणे येतो. रिफंड व्हाउचर 51 प्रमाणे येतो. ऐकलेलं असण्याची शक्यता कमी आहे, कारण की हे कधी वापरात येतं, ज्यावेळेस ऍडव्हान्स रिसिप्ट बनवली असेल. रिसिप्ट पहिले बनवले, मग ऍडव्हान्स पेमेंट घेतलेलं आहे, त्याच्या अगेन्स्ट रिसिप्ट व्हाउचर बनवलेलं आहे, पण काही कारणास्तव सप्लाय होऊ शकला नाही, ऍग्रीमेंट कॅन्सल झालं, तर मग सप्लाय झालं नाही तर टॅक्स इनवॉइस बनण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे हे दोन्ही काय होईल, होणार नाहीये. पण ऍडव्हान्स तर जमा केला सरकारकडे, कारण त्याचं रिसिप्ट व्हाउचर बनलं होतं, तर मग त्याच्या अगेन्स्ट आता सप्लायरनी पैसे घेतले रिसिपियंटकडनं, आणि रिसिपियंटचं आणि सप्लायरचं जे काय ट्रान्झॅक्शन होतं ते कॅन्सल झालं, होऊ शकलं नाही, त्यांचं अग्रीमेंट संपलं, त्यांनी सांगितलं तुमचं काम आम्हाला नको, तर सप्लायर बोलला ठीक आहे, मग माझी पेमेंट मला परत करा. मग त्या केसमध्ये रिसिपियंट त्याला पेमेंट परत करेल. ज्यावेळेस ते पैसे परत येईल, आता जर सप्लाय झाला नसेल तर ह्यांनी जी लायबिलिटी सप्लाय होणार आहे म्हणून भरली होती, त्याच्या अगेन्स्ट त्याला रिफंड व्हाउचर जर बनवलं म्हणजे जर का त्यांनी 9,000 अगोदर भरले होते सीजीएसटी मध्ये आणि 9,000 भरले होते एजीएसटी मध्ये, तर हे सप्लाय झाला नसल्यामुळे हे तो गव्हर्नमेंटला, सरकारला देणं लागत नाही. मग जेव्हा रिफंड व्हाउचर बनवेल तेव्हा तो रिफंड व्हाउचरची डॉक्युमेंट बनवेल आणि ती अमाऊंट पण जी7 तो ऍडजस्टमेंट मध्ये टाकेल, आणि मग त्याला तेवढी अमाऊंट काय होईल, त्या मध्ये ऍडजस्ट करून मिळेल. म्हणजे त्याला 9,000 रुपये सप्लाय न झाल्यामुळे तेवढं, जसं आपण इनवॉइसच्या मायनस क्रेडिट नोट होतात, सप्लायर काय बनवतो, इनवॉइस बनवतो, आणि मग इनवॉइस बनवल्यावरती जर का काय व्हॅल्यू कमी झाली, गुड्स परत आले, तर मग तेवढ्या अमाऊंटची सप्लायर क्रेडिट नोट बनवतो, आणि त्यातनं त्याला ती अमाऊंट तेवढी वजा होऊन बाकी अमाऊंट जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी त्याला द्यावी लागते. त्याचप्रमाणे इकडे जर त्यांनी ऍडव्हान्स रिसिप्ट पहिले लायबिलिटी जमा केली होती, पण नेक्स्ट मंथ मध्ये जर तो सप्लाय झाला नाही तर रिफंड व्हाउचर बनवतो. मग रिफंड व्हाउचरसाठी रूल 51 आहे आणि त्याप्रमाणे रिफंड व्हाउचर बनतो. आता रिफंड व्हाउचरसाठी पहिले पैसे घेतले, पहिली एंट्री होईल पैसे घेतले ऍडव्हान्स व्हाउचर बनवतील, आणि जर ते होऊ शकलं नाही तर इकडे काय होईल, या प्रकारे परत त्याला पैसे घेतले, रिसिप्टची एंट्री होईल, पैसे परत केले, पेमेंटची एंट्री होईल. म्हणजे पैसे आले आणि पैसे गेले, कुठलंही ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे. जर हे एकाच महिन्यात असेल तर काय रिपोर्ट करायची गरज नाही, पण जर हे वेगवेगळ्या महिन्यामध्ये असेल तर हे रिपोर्ट होईल, आणि जेव्हा हे रिपोर्ट होईल तेव्हा ह्याची एंट्री जी आहे, ह्याचं रिपोर्टिंग जे आहे ते GSL1 ला हे बघा, आता ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स मध्ये एक टॅक्स लायबिलिटी दिले, तिकडे जिकडे ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स आहे तिकडे ही अमाऊंट ऍडजस्ट होईल. सेम मंथला आहे तर सेम मंथ असेल तर रिपोर्ट करायची गरज नाही, कारण सेम मंथ आहे.
रिपोर्ट जरी केलं तरी याचा काय होईल, इफेक्ट नलिफाय होईल. काय देणं होतं ते देणं सप्लाय झाला नसल्यामुळे काय झालं, देणं कॅन्सल झालं लायबिलिटी, आणि लायबिलिटी काही नाही. याच्या पुढे जाऊ मी आता, हा विषय संपलाय. ऍडव्हान्स सेल्स रिफंड हे एवढे संदर्भ होते याला. ऍडव्हान्स संदर्भात जी लायबिलिटी आहे ऍडव्हान्स, आणि मग रिफंड वाउचर पण आहे आणि इनवॉइस पण आहे, हे मी डिस्कस केलेलं आहे. याच्याहून जास्त आणखीन काय तुम्हाला माहिती असेल तर विचारू शकता. एवढं झालं तर हा टॉपिक संपला इकडे. तुम्हाला माझा चेहरा दिसतो, मला तुम्ही काय विचार करताय तुम्ही रिप्लाय केल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे तुम्ही थोडं कमेंट कराल तर मला कळेल की विषय संपलाय असं मी जाहीर केलेलं आहे. मग आता मला याच्याविषयी अजून तुम्हाला काय विचारायचं आहे का, मला अजून काय बोलायचं आहे का, तुम्ही सांगाल की गो अहेड, तर मी पुढे जाणार आहे. आता तुम्हाला समोर मी दाखवतोय तो इन्व्हेंटरी रिपोर्ट दाखवतोय, स्टॉक समरी. म्हणजे इथे इनवर्ड स्टॉक किती आहे तुम्हाला एक मी दाखवतोय की इनवर्ड स्टॉक किती आहे. इथे शब्द आहे इनवर्ड, तुम्हाला मोबाईलवर किती दिसतं मला माहित नाही, पण मी त्यामुळे फक्त सांगतो की मी जिकडे मार्क करतोय हे इनवर्डच्या व्हॅल्यू दिसत आहेत. इनवर्ड क्वांटिटी, इनवर्ड रेट आणि त्याची एकंदरीत व्हॅल्यू किती आहे. मग इथे आउटवर्ड मध्ये हे शब्द मी इकडे मार्क करतोय, हा आउटवर्ड शब्द आहे. त्याच्या खाली क्वांटिटी, रेट आणि व्हॅल्यू आहे. आणि मग पुढे क्लोजिंग स्टॉक मध्ये क्वांटिटी एकूण किती आहे, रेट किती आहे आणि व्हॅल्यू किती आहे दाखवलेलं आहे. तर आता मला पुढचा मुद्दा जो घ्यायचा आहे तो हा घ्यायचा आहे की जे आपण इथे तुम्हाला मी डॉक्युमेंट दाखवतो अगोदर की डॉक्युमेंट्स, टूल्स अँड डॉक्युमेंट टिपिकली चेक, असा एक तुम्हाला मी टॉपिक दाखवला होता. यामध्ये ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तुम्हाला समजण्याकरता तुम्हाला डेबिट क्रेडिट प्रॉपर शिकून घ्यावं लागेल. तर तुम्हाला डेबिट क्रेडिट आल्यानंतर तुम्हाला याचा ह्याप्रमाणे तर डेबिट क्रेडिट तुम्हाला जर कळलं तर मग त्यानुसार त्याचं जर्नल बुक मध्ये एंट्री होते, मग प्रॉफिट अँड लॉस बनतो, मग ट्रायल बॅलन्स बनतो, बॅलन्स शीट बनते. हे मी खूप वेळा सांगितलं, तुम्हाला हे तेव्हाच कळेल हे जेव्हा कळेल तर तुम्हाला हे सगळं प्रॉपरली कळेल. त्यानंतर सेल परिरक्षण हा टॉपिक तुम्हाला कळला. याच्यामध्ये काय डेबिट क्रेडिट जे समोर दिसतं कॅल्क्युलेशन करायचं. आता टॅक्स इनवॉइस वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळं झालं. पेमेंट आता आपण ऍडव्हान्सचं बघितलं. आता हा मधला एक टॉपिक होता स्टॉक रजिस्टर. आता हा जो स्टॉक रजिस्टर हा टॉपिक आहे याच्यामध्ये किती गुड्स आले आणि किती वापरले गेले हे आहे. आता तुमच्या अनुभवात तुम्ही मला सांगा की एखादा प्रोजेक्ट आहे, समजा एक प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट रोडचा असेल, ब्रिजचा असेल,
मग एखादा बोगदा असेल, धरण असेल, असे वेगवेगळे प्रोजेक्ट जे कॉन्ट्रॅक्टर बनवतात त्याच्याकरता जे गुड्स ते वापरतात, गुड्स आला म्हणजे इन्व्हेंटरी आली, ते त्यांनी ह्यात किती वापरावे, किती वापरावे आणि किती दाखवावे, किती वापरले आणि किती दाखवले, यात तुम्हाला कधी कधी शंका येते की नाही. म्हणजे समजा एक्झाम्पल असं आहे की बाबा 10,000 बॅग्स त्यांनी सिमेंट वापरलं असं दाखवलंय, 10,000 बॅग्स सिमेंट वापरलं असं दाखवलंय, पण खरं बघितलं तर तिकडे 7,000पेक्षा जास्त सिमेंट बॅग लागण्याची गरज नसावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या अनुभवात आहे का? मुद्दा कळला माझा मी काय म्हणतोय, की गुड जर परचेस केले इनवर्ड सप्लाय आणि आउटवर्ड सप्लाय. आता इनवर्ड सप्लाय मध्ये मी तुम्हाला सिमेंटचं एक्झाम्पल दिलं. आउटवर्ड सप्लाय मध्ये काय आहे, त्यांच्याकडे एक सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट आहे, एक सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट आहे. मग ते ब्रिजचा असेल, रोडचा असेल, टनेलचा असेल, धरणाचा असेल, कुठलं पण असेल, याच्यामध्ये त्यांना जे जे गुड्स वापरायला लागतात ते गुड्स त्यांनी किती वापरायला पाहिजेत आणि किती वापरले. म्हणजे म्हणून मी एक्झाम्पल दिलं की 10,000 बॅग्स इनवर्ड सप्लाय दाखवलाय. जर त्यांनी 10,000 बॅग्स इनवर्ड सप्लाय दाखवलाय तर त्यांनी ITC 10,000 बॅग वरती क्लेम केलाय. पण ऍक्च्युअल मध्ये 7,500 सिमेंटच्या बॅग्स त्यांनी वापरलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी 2,500 सिमेंटच्या बॅग्स या घेतल्याच नाहीये, परचेस केल्याच नाहीये, पण बेस्ड ऑन इनवॉइसच्या आधारावरती म्हणजे सप्लायरनी त्यांना 7,500 बॅग दिल्या, पण इनवॉइस बनवला 10,000 बॅगचा, इनवॉइस बनवला 10,000 बॅगचा, आणि त्याच्या आधारावर त्यांनी काय केलं, दहा 10,000 बॅगचा इथे त्यांनी काय केला, इनवॉइस बनवला आणि 7,000 बॅग्स घेतल्या. ITC मिळेल टोटल 10,000च्या अमाऊंट वरती, जेवढी अमाऊंट येईल 10,000 बॅग्स वरती त्याच्यावरती ITC घेतील. इथे टॅक्स चोरी आहे की नाही, येस सर नो मला सांग. येस सर नो रिप्लाय करा, मी पुढे बोलतो मी. इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, याच्यासाठी जो इनवर्ड सप्लाय घेतला असेल त्याचा ITC घेण्यासाठी सप्लायर इलिजिबल आहे. तो इथे देतो, तो ऍक्च्युली तो सप्लाय करतोय कॉन्ट्रॅक्टचं, पण त्याचा इनवर्ड सप्लाय तो रिसिपेंट आहे या केसमध्ये. रिसिपेंटला ITC मिळतो. तर रिसिपेंट इलिजिबल केव्हा होतो, की त्यांनी जो बिझनेस करता, त्यांनी त्याच्या बिझनेस पर्पज किंवा बिझनेसच्या इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस जो इनवर्ड सप्लाय घेतलाय
त्याचा जर ITC घ्यायला तो त्याचा अधिकार आहे. पण त्यांनी गुड्स घेतलेच नाहीये, इनवॉइस घेतलाय, सप्लायरने इनवॉइस दाखवला, JSL बनला, 2B मध्ये आला वगैरे सगळं बरोबर आहे. त्याला पेमेंट पण त्यांनी 10,000 बॅग्सच्या अगेन्स्ट केलेलं आहे आणि नंतर मग बाकीचे जे 2,500 बॅग्स एक्स्ट्रा दाखवल्यात त्याचं पेमेंट ते सप्लायर कडनं कॅशनी परत घेतात. कॅश आहे माझा मोबाईल मध्ये काय लावतो अरे नाही कॅश नाही मोबाईल लावला कोण राहते. तर असे जेवढे जेवढे इन्व्हर्ट्स अप्लाय होतात, काय काय लोक तर असे आहेत की जे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये वापरलंच गेलं नाही ते मटेरियल पण ते परचेस केले दाखवतात. काय काय लोक त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिलंच नाहीये तरी सब कॉन्ट्रॅक्ट दिलं, अशा प्रकारे त्याचं सब कॉन्ट्रॅक्टचं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे यात त्यांनी काही काम सब कॉन्ट्रॅक्ट केलंय अशा प्रकारचं इनवॉइस घेतात. अशा प्रकारचं इनवॉइस घेतात हे कॉमन आहे. या अशा घटना पण कॉमन आहेत, हे नेहमीच आहे. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत मला माहिती आहे ते ह्या गोष्टी नेहमी करतात, जेणेकरून त्यांना दोन फायदे घ्यायचे असतात. एक म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला दोन बाजू आहेत. एका बाजूला इकडे त्यांनी सेल्स दाखवलाय, एका बाजूला सेल्स दाखवलाय, तर सेल्सची व्हॅल्यू माझी 100 रुपये असेल तर इकडे मी परचेस केलंय, मग परचेस गुड्स केले असावेत किंवा मी इकडे सर्व्हिसेस पण इथे मी काय केल्या असतील, घेतलेल्या असतील. या दोन्ही केसमध्ये इकडे जर का मला ऍक्च्युअल खर्च जर का 40 रुपये होतो तर मग 60 रुपये प्रॉफिट होईल. मग ह्या 60 रुपयावर त्यांना इन्कम टॅक्स करायला लागेल. मग त्यासाठी त्यांना खर्च वाढवायचे असतात. मग अशा प्रकारे गुड्स आणि सेल्स काहीतरी रेकॉर्ड करायचे आणि मग आणखीन इथे 40 रुपयाचा खर्च आलेला आहे तर तो खर्च त्यांना ओढून काढून अजून वाढून 40 रुपये अजून त्यांना वाढवायचे असतात. 35 वाढवले तर मग इथे त्यांना 60 मध्ये फक्त 25च प्रॉफिट दिसेल. हे अशा प्रकारचं काम होतं. याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला पहिली गोष्ट असं होतंय माहिती पाहिजे. हे जर तुम्हाला कळलं असेल तर मग याच्या संदर्भामध्ये काय करता येईल. स्टॉक आणि खोट्या सर्व्हिस रेकॉर्ड करतात, याच्या संदर्भात काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, तुम्ही चर्चा करा वरिष्ठांबाबत. तुम्हाला कधी डाऊट आला तर किंवा अशा घटना घडत असेल तर आपण काय करावं, मग तुम्हाला उपाय कळेल. पण तुम्हाला मी एक पॉईंट दिला की ऑडिट मधला हा पण एक पॉईंट आहे. इथे जेवढे पॉईंट होते तेवढे पॉईंट मी आता एक्सप्लेन केलेले आहेत. बाकी तुम्ही ज्या प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला दिले तिकडे रिफंडसाठी मग काय चेक करायचं हे दिलेलं आहे. याचं काय अकाउंटिंग ज्या प्रकारे झालं असेल, काय परचेस केलं, कशा प्रकारे इन्व्हर्ट्स अप्लाय झाला, मग कशा आधारावर त्यांनी रिफंड क्लेम केला, हे डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही हे त्यात व्हेरीफाय करायचं. मला हा एक स्टॉकचा मुद्दा एक मांडावासा वाटतो, त्यात होता पॉईंट, त्यामुळे मी तुम्हाला हा एक्सप्लेन करून सांगितलं. आता मी ह्याच्यावरती अशा प्रकारच्या घटनांवरती काय उपाययोजना करता येईल असं मी ChatGPT आणि गुगलच्या जेमिनी याला विचारलं तर त्यांनी असं सांगितलं मला. त्याच्यामध्ये त्यांनी असा उपाय दिलाय की तुम्ही त्याचा एस्टिमेट घ्या. त्याचा तुम्ही एस्टिमेट घ्या की हा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टचं जे काही अग्रीमेंट असेल ते घ्या. त्याप्रमाणे त्याला किती गुड्स इन्व्हर्ट सप्लायमध्ये किती गुड्स लागतील ते तुम्ही एस्टिमेट घ्या. आणि एस्टिमेट घेतल्यानंतर त्याहून जास्त गुड्स जर त्या सप्लायरनी त्या टॅक्सपेअरनी जर त्याच्या सप्लायमध्ये दाखवले असतील इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय तर तेवढा ITC त्याचा तुम्ही रिस्ट्रिक्ट करा, डिनाय करा असं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे.
एवढा पॉईंट झाला तर माझं आता आजचं डिस्कशन संपतं. इकडे मी आजचा क्लास इकडे संपू इच्छितो. हा एक मुद्दा मला सांगायचा वाटला, माझ्या वाटण्यामध्ये आला, मी तो तुम्हाला सांगितला. अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय अकाउंट होतं तेवढं मी डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय. बुक्स मध्ये काय काय बघायचं, कसं बघायचं, त्याचे जीएचआर 1 ला किंवा 3B ला काय इफेक्ट होत आहेत हे मी सांगितलं. जीएसटी तुम्ही ऍडव्हान्सचा विचार कराल तर ऍडव्हान्स बद्दल पण असं होतं की एकंदरीत टर्नओव्हर किती आहे. टर्नओव्हर हा जर विचार बघितला तर टर्नओव्हर म्हणजे इन्कम टॅक्सच्या लॉ प्रमाणे टर्नओव्हर मध्ये फक्त सेल्सच येतो. एकूण सेल्स किती झालाय हाच येतो. ऍडव्हान्सची व्हॅल्यू सेल्सचा भाग नसते, टर्नओव्हरचा भाग नसते. पण जर तुम्ही एक मुद्दा आठवला तेवढा सांगतो आणि मग संपवतो. ही जी अमाऊंट येते टोटल टर्नओव्हर इन्क्लुडिंग ऍडव्हान्स येते. ही टर्नओव्हर इन्क्लुडिंग ऍडव्हान्स दाखवली जाते. जे 9 ला बघाल तुम्ही तर टर्नओव्हर इन्क्लुडिंग ऍडव्हान्स बघितली जाते. पण इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे ऍडव्हान्स जर घेतलेला आहे तर ऍडव्हान्स हे इन्कम नाहीये. ऍडव्हान्स घेतलेला आहे, काम व्हायचंय. त्यामुळे इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे ऍडव्हान्स त्यात कन्सिडर होत नाही. एकंदरीत सेल्स किती आहे तेवढा टर्नओव्हर मध्ये येतो आणि त्या सेल्स प्रमाणे मग तिथे काय होतं ऑडिटमध्ये ती अमाऊंट दाखवली जाते. आणि मग जीएसटीआर 9C मध्ये जो टर्नओव्हर आहे आणि जो जीएसटीआर 9C मध्ये काय विचारलंय की इन्कम टॅक्सचा टर्नओव्हर आणि जीएसटीआर टर्नओव्हर, मग याच्यामध्ये फरक येतो. मग तो फरक काय येतो, मग तिकडे व्हॅल्यू दिलेली असते की ऍडव्हान्स घेतल्यामुळे तो फरक आहे. मग ते 9C मध्ये तिकडे ते त्या प्रकारे रिपोर्ट केलं जातं. थांबू मी इथे आता. रंगराव सर थँक्यू, अशोक सर थँक्यू, अनिल सर थँक्यू, दत्तात्रय सर थँक्यू. मी लाईव्ह क्लास अटेंड केला, तुमचे आभारी. कारण कोणतरी आलं लाईव्ह तर मी काही बोलू शकतो. 40 जण आहेत, बाकीचे म्हणतात आम्ही रेकॉर्डिंग बघू. थांबू मी इथे आता.